मी तुम्हाला परत सांगतो, ह्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे ना, मी बोलायला सुरू केलं ना तर मला त्यांना मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही. 2009ची निवडणूक आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, केस तालुक्यातले इथं अनेक पत्रकार महोदय उपस्थित आहेत. 2009ला माझ्या आईंना आजार होता. 2008 साली त्यांना कॅन्सर झाला. कॅन्सर असताना सुद्धा त्यांची इच्छा होती लोकांची सेवा करायची, म्हणून त्यांना 2009ला तिथं उभा केलं आणि उभा केल्यानंतर त्या उभारल्या आमदार झाल्या. तर त्यावेळेस त्या ठिकाणी हे महाशय भाषणामध्ये म्हणले होते, कशाला ह्यांना निवडून द्यायचे म्हणले, पोटनिवडणूक लागल. ह्याचा अर्थ काय हो पोटनिवडणूक लागल म्हणण्याचा? तुम्ही माझ्या आईची मारायची वाट बघत होतात का काय? पोटनिवडणूक लागत होती म्हणजे काय? कुठल्या स्तराला मतदारसंघाचं भाषण तुम्हाला नेऊन ठेवायचंय? कुठल्या स्तराचं राजकारण तुम्हाला करायचंय? अशा अनेक गोष्टी मला बोलता येतील. खासदार साहेबांना माझी विनंती आहे, बोलायचंय विकासावरती बोला. तुमच्यावरती बोलायला सुरू केलं ना तर मग पुन्हा आम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज पडणार नाही. लोक मतदान केंद्रावर जाऊन आम्हाला निवडून देतील. इतकं चांगलं काम तुम्ही 5-10 वर्षामध्ये केलं.